ममदापूर येथील गोवंश जनावरांची कत्तल करणारी टोळी 18 महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आली आहे। अशी गुन्हेगारी टोळी तयार करून त्यांच्या टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकवण्यासाठी राहाता तालुक्यातील ममदापूर व लोणी परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्याकरिता गैरकायद्याची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न करणे, अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणे, प्राण्यांना क्रूरतेने वागवणे, गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांसाची वाहतूक करणे व इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणे असे गुन्हे सराईतपणे केलेले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडेगिरी व गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली होती। टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन 2021 ते 2025 मध्ये सराईतपणे केले असून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधार न झाल्याने टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण होते। त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्ह्यांबाबत कोणतेही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास नकार देत होते। त्यामुळे सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार असल्याने संपूर्ण टोळीची पांगापांग करून हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हता। तसेच लोणी पोलीस स्टेशन हद्दीत व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीविता सुरक्षिततेचा व टोळीची दहशत कमी करण्यासाठी व त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंधक करण्यासाठी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या विरुद्ध कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 चे कलम 55 नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले। सदर प्रस्तावाची अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग जिल्हा अहिल्यानगर यांनी चौकशी करून शिफारशीने चौकशी अहवाल सादर केलाय। तसेच यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार टोळीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून त्यांच्या विरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।